जय महाराष्ट्र मित्रांनो, आता मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्या टॉपिकबद्दल डिस्कस करणार. म्हणजे नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन चालू आहे तर त्याबद्दल मी बोलणार आहे. ओके, तर मित्रांनो, मी तुमच्यासोबत आमच्या या सर्कलमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याबद्दल डिस्कस करणार आहे. ओके, तर मित्रांनो, आमच्या या सर्कलमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यासाठी ज्या अनुसूचित जमाती आहे, आदिवासी जी कम्युनिटी आहे किंवा ज्या स्केड्युल्ड ट्राईब म्हणतो या कम्युनिटीसाठी राखीव जागा निघालेल्या आहे. म्हणजे मी सुद्धा या स्केड्युल्ड ट्राईब कम्युनिटीमध्ये येतो, आदिवासी कम्युनिटीमध्ये येतो. ओके, तर आमच्यासाठी ह्या ज्या जागा आहेत दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये निघालेल्या आहे. पण त्या दोन्ही जागा मित्रांनो सुदैवाने मला वाटते की महिलांसाठी राखीव निघालेल्या आहे. पण पंचायत समितीची जी जागा आहे ते पुरुषांसाठी आहे, पण तिथे राखीव महिलांना दिलेली आहे सभापतीसाठी. ओके, तसं पुरुष तर लढू शकतो, पण पुरुष लढून जिंकू नये, तो फक्त सदस्य बनू शकतो पंचायत समितीचा, पण तो सभापती बनू शकत नाही. पण या ठिकाणी मला वाटते की महिलांनाच कॅन्डिडेट म्हणून आपल्याला चूज करावं लागेल. तर आमचासुद्धा प्रयत्न आहे की कोणत्या BJP आणि राष्ट्रवादी या पार्टीकडून आम्हाला जर तिकीट मिळाली, तसे आमचे नाव तर या BJP पार्टीकडून गेलेलं आहे. जर आम्हाला तिकीट मिळाली सुदैवाने तर आम्ही या पार्टीकडूनच लढणार, अन्यथा आम्ही अपक्ष लढण्याचा प्रयत्न करणार. ओके, तर मित्रांनो, ॲज अ सन ऑफ फार्मर म्हणून मी तुमच्यासोबत डिस्कस करत आहोत की तसं आमच्याकडे तर पैसा नाही मित्रांनो, पण तरीसुद्धा आमचे जे विचार आहे ॲज अ एज्युकेटेड कॅन्डिडेट म्हणून आम्ही या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की आमच्या या विचाराने प्रत्येक गावामधील जो कॅन्डिडेट आहे, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद किंवा अदर जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये आपल्या देशातील एज्युकेटेड किंवा यंग जनरेशन कॅन्डिडेटने पार्टिसिपेट करायला पाहिजे. तरच मला वाटते की आपल्या देशातील जे बेरोजगारी आहे किंवा जे इन्फ्लेशन ज्याला आपण महागाई म्हणतो किंवा अन्य जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. कारण की मित्रांनो, संविधान सभेमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तर त्यांच्या हातामध्ये जो पेन होता त्याच्यामध्ये एवढी शक्ती होती आणि त्यांच्या या ब्रेनमध्ये एवढी शक्ती होती की त्यांनी संविधान लिहून आपल्या देशातील लोकांना अधिकार दिले. आणि त्यांच्यासोबत आमच्या या आदिवासी समाजाचे जे जयपाल सिंहजी मुंडा आहे, म्हणजे डॉक्टर जयपाल सिंहजी मुंडा हे सुद्धा त्यांच्या सपोर्टिंगला होते. म्हणजे दोघांनी आपले विचार मांडून हे जे संविधान आहे हे संविधान लिहिलेलं आहे. पण आमच्या या आदिवासी समाजाच्या जयपाल सिंहजी मुंडा यांना ते फेम मिळालं नाही किंवा यांचं जे नाव आहे ते जगापर्यंत आलेलं नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा मित्रांनो, आमचा सुद्धा प्रयत्न आहे की आपण जर या सिस्टममध्ये आलो तर आपण सुद्धा आपल्या या कम्युनिटीला किंवा आमच्या या आदिवासी कम्युनिटीला आणि त्यांचे जे विचार आहे किंवा त्यांचं जे कल्चर आहे ते कल्चर देशापर्यंत पोचलं पाहिजे. किंवा आमचे जे फ्रीडम ऑफ फायटर आहे यांचेसुद्धा उद्दिष्ट काय होते हे सुद्धा लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा आमच्या कम्युनिटीला मदत करू शकलो पाहिजे. त्यासाठी नॉट ओनली अवर कम्युनिटी बट ऑल्सो ऑल ओव्हर दी इंडियन कम्युनिटी, तर यांना आम्ही मदत करू शकलो पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न आहे आणि आम्ही आमच्या गावासाठी सुद्धा मदत केली पाहिजे किंवा आमच्या गावातील लोकांसाठी जे त्यांचे समस्या आहे त्या समस्या सॉल्व्ह करू शकलो पाहिजे. हा एक उद्देश घेऊन आम्ही सुद्धा या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर मित्रांनो, मला वाटते की तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या या व्हिडिओला शेअर करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आणि माझी पत्नी खूप काही ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत डिस्कस करणार. कारण की मी माझ्या पत्नीला ॲज अ पंचायत समिती कॅन्डिडेट म्हणून इलेक्शन लढवणार आहोत. ओके, जर तिकीट मिळाले पार्टीकडून तर चांगलीच गोष्ट, नाहीतर मी अपक्ष कॅन्डिडेट म्हणून माझ्या पत्नीला उभं ठेवणार आहोत. ओके, तर मित्रांनो, पैसे तर आमच्याकडे नाही आणि आम्ही लोकांना पैसे पण वाटू शकत नाही, पण आमचे जे विचार आहे ते लोकांपर्यंत आम्ही वाटू शकतो किंवा स्प्रेड करू शकतो. ओके, तर हाच उद्देश घेऊन आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय भारत, जय महाराष्ट्र.